कोणत्याही कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कसे करावे. सर्वप्रथम आलेल्या सर्व मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करावी व शब्दसुमनाने त्यांचे स्वागत करावे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय संस्कृतीप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपण देवतांना वंदन करतो. त्याप्रमाणे दीप प्रज्वलन करावे व प्रतिमेचं पूजन करण्याची विनंती करावी. त्यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करावं. सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं. तेव्हा असं म्हणावं, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप तुम्हा सर्वांवर असून ज्यांच्या वर्तनातून आपले सुपरिवर्तन व्हावे असे सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांचा सत्कार डॅश डॅश हे करतील. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करत असताना असं म्हणावे की तलावाला शोभा नसते कमळाशिवाय, वेलीला शोभा नसते फुलाशिवाय, रात्रीला शोभा नसते चांदण्याशिवाय आणि कार्यक्रमाला शोभा नसते प्रमुख पाहुण्यांशिवाय. तेव्हा आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित प्रमुख पाहुणे यांचा सत्कार डॅश डॅश हे करतील. त्यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी पाचारण करावे. त्यानंतर काही मनोगत व्यक्त केले जातील. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना विनंती करावी की त्यांनी सखोल असं मार्गदर्शन करावं. तेव्हा आपण असं म्हणू शकतो की आम्ही पराग या फुलातले त्यातला गंध तुम्ही आहात, आम्ही नुसतेच तुकडे चंदनाचे त्यातला सुगंध तुम्ही आहात. प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करतील. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर अध्यक्षांना विनंती करावी की कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. अध्यक्षीय समारोप झाल्याच्या नंतर कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन करत असताना आपण असं म्हणू शकतो की फुलांचे हार कशाला, आभाराचे भार कशाला, राहू एकमेकांच्या हृदयामध्ये त्याला द्वार कशाला. असं असलं तरी औपचारिकतेचा भाग म्हणून या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यात येत आहे आणि अध्यक्षांच्या वतीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करावं.